डोक्यावर दंडुकाचा प्रहार करीत पतीचा खून, कॉल करून पत्नीनं स्वतः पोलिसांना कळवलं। याबाबत अधिक माहिती अशी की 15 वर्षापूर्वी लग्न झालेल्या पती पत्नीतील भांडण विकोपाला गेलं। त्यातून पत्नीनं डोक्यात जोरदार प्रहार केल्यानं पतीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाळे येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली। धुळप्पा नंदकुमार हेले, वय 35, राहणार तांदुळवाळी असे मृत्यू पावलेल्या पतीचे नाव आहे। या प्रकरणी पत्नी प्रगती धुळप्पा हेले हिने स्वतः पोलिसांना झाल्या प्रकारची माहिती दिली। दरम्यान सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस नाईक आसिफ शेख यांनी घटनास्थळी भेट दिली। रक्तबंबाळावस्थेत असलेल्या धुळप्पा हेले या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घोषणा केली। सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। मरण पावलेला धुळप्पा हा गेल्या 15 वर्षापासून आयशर वाहनावर ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून कामास होता। साधारण 2012 ते 13 दरम्यान धुळप्पा आणि प्रगती यांचे लग्न झाले होते। त्यांना 7 वर्षाची इशू आणि 12 वर्षाची प्राची अशा 2 मुली आहेत। दोघांमध्ये झालेल्या भांडणातून हा प्रकार झाला असावा असे नातलंगाकडून सांगण्यात येत आहे।